गंगाखेड तालुक्यातून जाणाऱ्या परभणी परळी रेल्वे दुहेरीकरण आणि रेल्वे बायपाससाठी होत असलेले भूसंपादनाला शेतकरी आणि प्लॉट धारकांचा विरोध होत असून आज गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकाच्या बाहेरच अडवण्यात आले। भूसंपादन संदर्भामध्ये केलेले नोटिफिकेशन रद्द करावे या मागणीसाठी गंगाखेड तालुक्यातील मरगडवाडी सुरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक होत हे आंदोलन केले। यावेळी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली। प्रतिनिधी राजकुमार मुंडे, DLP न्यूज, गंगाखेड। आज या ठिकाणी बाह्य वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांच्या आणि घर भाडे घर मालकांच्या प्लॉट धारकांच्या वतीनं या ठिकाणी गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्क आणि कायदेशीर मार्गानं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी रोखलेलं आहे। आम्ही या ठिकाणी आमचे कायदेशीर मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। या ठिकाणी विडंबन असं आहे की ज्या शेतकऱ्याची या ठिकाणी जमीन लाटली जात आहे, ज्या शेतकऱ्यांचं घर या ठिकाणी लाटलं जबरदस्तीनं घेतलं जात आहे, ज्या घरमालकाच्या घरावर या ठिकाणी बुलडोजर सरकार चालवणार आहे, त्याच शेतकऱ्याकडून त्याच घरमालकाकडून 6% या ठिकाणी GST आकारला जात आहे। मी म्हणतो या इतकं विडंबनाची गोष्ट या जगामध्ये काही असू शकत नाहीये। आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे 2013च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या 5 पट जर तुम्ही आम्हाला मोबदला देणार असाल तर आम्ही या ठिकाणी तुमचे रस्ता रोखण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीत, पण आमचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे। 2013च्या कायद्याप्रमाणे जो सांगतो की या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2013च्या कायद्यामध्ये पारदर्शकताचं मूल्य या ठिकाणी प्रस्थापित केलं आहे। अशा कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी गंगाखेड महसूल प्रशासनानं या ठिकाणी ठेवलेली नाही। या लोकांची फसवणूक करून या लोकांना माघारी यांच्या संयुक्त मोजणी करण्यात आली।